हॅलो फ्रेंड्स, तर हेल्दी फूडमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तर आज आपण दम आलू आणि त्यासोबत नान हे बनवणार आहोत. तर मी त्याची रेसिपी सांगते तुम्हाला. तर सगळ्यात पहिले मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. त्यानंतर बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर हे दोन्ही घातलेलं आहे. आणि ही जे ब्राऊन दिसते तुम्हाला, तर ते ब्राऊन शुगर मी पिठी छोटी म्हणजे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे. आणि त्यानंतर दही, असं हे सगळं मी घेतलेलं आहे. आणि ते सगळं एकत्र करून व्यवस्थित हे पीठ मी कोमट पाण्यामध्ये थोडं पाणी घेऊन कोमट पाण्यामध्ये मळून घेतलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता असं व्यवस्थित सगळं एक दोन 3 चिमूट म्हटलं तरी बी चालेल, कारण की सोडा किंवा पावडर कुठली तरी एक गोष्ट थोडी जास्त प्रमाणात पाहिजे. आणि त्यानंतर त्याला वरून थोडंसं तेल लावून एक तासासाठी मी ह्याला पूर्ण साईडला ठेवून देणार आहे. तर 1 तासामध्ये हे छान एकदम मस्त पीठ भिजते. त्यानंतर नान खरंच खूप सुंदर होतात. तर खरंच तुम्ही हे नक्की ट्राय करा. नान खूप मस्त लागतात. कुठल्याही भाजीसोबत तुम्ही खाऊ शकता. याला पनीरसोबतही बनवू शकता, काजू करीसोबतही करू शकता, दम आलूसोबतही करू शकता. कुठल्याही भाजीसोबत तुम्ही हे खाऊ शकता. खरंच खूप सुंदर लागते. तर मी पीठ भिजवत ठेवलेलं आहे. तोपर्यंत आपण दम आलूची तयारी करूया. तर मी टोमॅटो कट करून टोमॅटो आणि कांदा दोन्हीही भाजून घेतलेला आहे. आणि एका साईडला तोपर्यंत मी काजू भिजत घातलेले आहेत. तर एक 20 ते 25 काजू मी भिजत घातलेले असतील. तर त्यानंतर आपण इथे जे आलू आहे त्याला आपण थोडंसं फ्राय करून घेऊया. तर आलू घातल्याच्यानंतर त्यामध्ये थोडेसे तेल, त्यानंतर थोडीशी हळद, लाल तिखट हे सगळं घालून व्यवस्थित ह्याला भाजून घ्यायचं आपल्याला. तर हे दम आलू पण खरंच खूप सुंदर लागतो. तुम्ही खरंच नक्की ट्राय करा. तर आता आज आपण दम आलू आणि नान हीच रेसिपी पाहतोय. पण हा दम आलू ही तुम्ही चपातीसोबतही खाऊ शकता, भाकरीसोबतही खाऊ शकता, आवडीनुसार राईससोबतही खाऊ शकता. खरंच खूप टेस्टी लागतो. नक्की ट्राय करा. तर दम आलूसाठी मी इकडे मिरे, लवंग, दालचिनी आणि तेजपत्ता हे मी सगळं भाजून घेतलेलं आहे. तर टोमॅटो, कांदा, लसूण, आलं आणि हा सगळा भाजलेला मसाला एकत्र घालून आपण याची पेस्ट मिक्सरला फिरवून घेणार आहोत. तर ही पेस्ट फिरवून घेतल्याच्या नंतर परत त्यामध्ये आपण काजू घालून परत हे सगळं एकदा छान फिरवून घेणार आहोत. तर तुम्ही पेस्ट बघू शकता. मी हे सगळी पेस्ट एकदम छान तयार केलेली आहे. आणि सॉफ्ट आणि बारीक पेस्ट करायची, ज्यामुळे काय होतं की त्याची जी टेस्ट आहे काजूची ती छान त्याच्यात रुचकर लागते. पेस्ट भाजीमध्ये जाडसर काजू ठेवताल तुम्ही तर मग ती टेस्ट येणार नाही. तर दुसरीकडे मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे. तर तेल जरासं गरम झालं की मग आपल्याला त्यामध्ये ते जे आपण आलू परतलेले आहेत आणि त्याच्या आधी आपण काय करणार, याच्यामध्ये थोडीशी बेडगी मिरची पावडर घालणार आहोत. तर बेडगी मिरची पावडरने काय होतं की भाजीला कलर खूप छान येतो. तर बेडगी मिरची पावडर तुम्ही नक्की घाला. आणि पेस्टमध्ये आपण जास्त मसाले घातल्यामुळं आपण इतर जास्त मसाले ह्याच्यामध्ये घालणार नाहीत. तर बेडगी मिरची पावडर ही तिखट नसते, तर त्यामुळे कलर छान येतो आणि तिखटही होत नाही. तर त्यासाठी तुम्ही एक तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही कुठलाही मसाला ॲड करू शकता. त्यामध्ये मी माझा घरचाच मसाला आहे, तर तो लाल तिखट घातलेला आहे. आणि थोडासा पनीर टिक्का मसाला मी घातलेला आहे, शाही पनीर टिक्का. आणि भुरकी डायरेक्ट लाल चटणी पावडर मी घातलेली आहे. हे सगळं छान मसाले भाजले की त्यामध्ये लगेच आलू घालायचा, जो आपण साईडला फ्राय करून ठेवला होता तो. आणि आलू फ्राय करून झाल्याच्या नंतर व्यवस्थित ते मसाले भाजून घेतल्याच्या नंतर लगेच आपण त्यामध्ये ग्रेव्ही ॲड करणार आहोत. तर ग्रेव्ही ॲड केल्याच्या नंतर ती व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायची. मसाले आणि आलू आणि ग्रेव्ही सगळं एकत्र छान मिक्स करून घ्यायचं. आणि त्यानंतर तुम्हाला हवी तशी तुम्ही त्यात पाणी ॲड करायचं. पण पाणी हेही गरमच ॲड करायचं, थंड पाणी घालायचं नाही याच्यामध्ये. आणि भाजीला उकळी आली की लगेच मीठ घालायचं. मी नेहमी भाजीला उकळी आल्याच्या नंतरच मीठ घालते.
त्यामुळे काय होतं, खरंच भाजी खूप सुंदर लागते. आणि एकदा उकळी आल्याच्यानंतर एक 5 ते 10 मिनिट कमी गॅसवरती हिला छान शिजू द्यायचं. तर खूप टेस्टी लागते, तुम्ही नक्की ट्राय करा. तर दुसरीकडे भाजी तर तयार झालेली आहे आपली. तर दुसरीकडे आपण आता नान बनवून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता मी नान लाटत आहे. तर नान हे असं आपण उभ्या शेपमध्ये करतो. तर एक थोडंसं लाटून झालं की त्यामध्ये लसूण, आता याच्यामध्ये काळे तीळ वापरतात, पण ॲक्च्युली माझ्याकडे काळे तीळ नव्हते म्हणून मी पांढरे वापरले. तर पांढरे तीळ आणि कोथिंबीर हे सगळं त्यावरती टाकायचं आणि नंतर वरूनच परत लाटायचं. याला साईड बदलायची नाही. तर साईड नाही बदलायची, कारण साईड बदलली तर परत ते लसूण वगैरे चिटकणार नाही. तर त्याच साईडला त्याच्यावरती प्रेस करत करत ते नान लाटून घ्यायचे. आणि लाटून झाल्याच्यानंतर दुसऱ्या साईडने करून त्याला पाणी लावून घ्यायचे. पाणी लावल्याच्यानंतर नेहमी एकतर लोखंडी तव्यावर किंवा स्टीलच्या तव्यावरतीच नान करायचे. तर माझा स्टीलचा तवा आहे, मी त्यावरती नान घातलेला आहे. आणि 1-2 मिनिट त्याला चांगलं शेकलं की लगेच त्याला गॅसवरती धरून चांगलं भाजून घ्यायचं. तर खरंच हे नान पण खूप सुंदर लागतं, सगळ्यांना आवडेल. हॉटेलपेक्षा कधीही घरी बनवून खाल्लेलं चांगलं, हेल्दी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला खरंच आवडेल मनापासून. आणि जर खरंच माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर खरंच सबस्क्राईब करा, ताकी तुम्हाला अशाच अजून नवीन मी जे व्हिडिओज बनवल ते तुमच्यापाशी पोचतील आणि तुम्हाला नवीन रेसिपी बघायला मिळतील. तर तुम्ही पहा, नान तयार झालेला आहे, त्यावरती मी बटर लावून घेते. तर तुम्ही पाहू शकता नानही सुंदर दिसत आहे, भाजीही छान खूप दिसत आहे आणि टेस्टी पण खरंच खूप आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. तर नक्की ट्राय करा आणि आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.